So today we are going to start unit number 2, that is projections of planes. Today you are going to have chapter test on unit number 1. It will be MCQ type. जे आपण MCQ डिस्कस केलेले आहेत तर तशा प्रकारचे MCQ टेस्ट असेल. टायमिंग किती असतं त्या टेस्टचा 5 ना 5 o'clock. Okay. Now before that, many times we are supposed to discuss contents beyond the syllabus. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या ॲक्च्युअल सिलेबसमध्ये नसतात, बरोबर, पण त्या गोष्टी आपल्याला समजलं तर आपलं असं नॉलेज एनहान्स होतं. तर प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स हे जे आपण शिकलो याचा उपयोग काय होतो, तर जुन्या सिलेबसमध्ये एक पॉईंट होता ॲप्लिकेशन्स ऑफ लाईन्स. ठीक आहे, तर एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की जस्ट इमॅजिन अ सिच्युएशन हे समजा ग्राउंड लेवल आहे. याच्यावरती समजा एक असं टॉवर आहे आणि इथं समजा एक काहीतरी इक्विपमेंट आहे जे तुम्हाला या टॉवरशी कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर या केसमध्ये मग तुम्हाला काय दिलं जातं, तर हा ग्राउंडवरचा ऑब्जेक्ट आणि टॉवर यांच्यामधलं डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द ग्राउंड हे समजा डी आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं तुम्हाला दिला जातो अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, हे कंटेंट बियॉन्ड द सिलेबस आहे, फारसं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर हा जो ग्राउंडवर समजा ब्लॉक आहे याची हाईट तुम्हाला दिली जाते आणि जर हे समजा केबल असेल एखादी टॉवर टू ग्राउंडवरच्या ऑब्जेक्टला जॉईन करणारी, तर ह्या केबलला ज्यावेळी तुम्ही वरून पाहता त्यावेळी त्याची दिशा तुम्हाला दिली जाते, म्हणजे बेअरिंग टॉप व्ह्यू मधलं. ठीक आहे, तर या केसमध्ये तुम्हाला विचारतात जी केबल तुम्हाला लागणार आहे त्याची एक्झॅक्ट लेंथ किती असेल. तर ही जी रिअल लाईफ सिच्युएशन आहे ही तुम्ही प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्समध्ये कन्वर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल स्टार्ट विथ XY. ठीक आहे, आणि हा जो पॉईंट आहे त्याला तुम्ही ए म्हणा, हा जो पॉईंट आहे त्याला बी म्हणा. ठीक आहे, मग तुम्हाला हाईट ऑफ द टॉवर दिलेली असते. हाईट ऑफ द टॉवर दिली म्हणजे काय, तर ए डॅशची पोझिशन तुम्हाला माहिती आहे. ए ची पोझिशन तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये कुठं पण ॲझ्युम करा. ठीक आहे, त्यानंतर हा तुम्हाला अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे, तर हा असेल निगेटिव्ह ग्रेड किंवा थीटा. काय बोलतो लक्षात येते ना? यस सर. त्यानंतर तुम्हाला हे डिस्टन्स दिलंय, म्हणजे तुम्हाला काय दिलंय, डिस्टन्स बिटवीन द प्रोजेक्टर दिलंय. इथं तुम्हाला B1 डॅश मिळेल. त्यानंतर तुम्हाला बेअरिंग दिलेलं असेल ज्याच्यावरून तुम्हाला हा बेअरिंग अँगल असेल तर बीटा मिळतो. अँड देन यू कॅन कम्प्लीट द प्रोजेक्शन्स. आणि इथं तुम्हाला
ट्रू लेंथ ऑफ द केबल विचारलेले असते. आर यू गेटिंग? तर एक सॅम्पल एक्झाम्पल दिलं. तर असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स वापरून जे डिस्टन्स फिजिकली तुम्हाला मेजर करता येत नाही, ठीक आहे, म्हणजे टॉवरवरती इथं टेप जोडला आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स मेजर केलं, हे प्रॅक्टिकली टेप घेऊन शक्य नाही आहे. तर हे गोष्टी तुम्ही ॲनालिटिकली कॅल्क्युलेट करू शकता युजिंग प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स. हा खूप टफ पार्ट आहे, पूर्वीच्या सिलेबसमध्ये होता आणि हे प्रॉब्लेम जवळपास सुटत नव्हते कोणालाच, शिक्षकांना सुद्धा सुटत नव्हते, त्यामुळे याच्या डेप्थमध्ये जायची गरज नाही. पण याचा उपयोग काय होऊ शकतो हे तर लक्षात आलं. वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्सेस ग्राफिकली by knowing some angles and distances. That is the application of lines. ठीक आहे, एवढं समजलं तरी सफिशियंट आहे. सो दिस इज आवर कंटेंट बियॉन्ड द सिलेबस. हे काय याच्यावरती प्रश्न तुम्हाला येणार नाहीत एक्झाममध्ये. शॅल वी कंटिन्यू टू युनिट नंबर 2 नाव? Yes, sir. Yes. ओके, राईट डाऊन. युनिट नंबर 2, प्रोजेक्शन्स ऑफ प्लेन्स. जर नवीन सिलेबस सुरू करायचं म्हणजे आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन घ्यावं लागेल, सर्व गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. तर याच्या सिलेबसमध्ये काय काय असतं बघा प्लेन्समध्ये. तर पहिली गोष्ट तुम्हाला समजावून घ्यावी लागेल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रू शेप, व्हॉट इज द मीनिंग ऑफ एज व्ह्यू, नंतर प्लेन्स inclined to one reference plane only and planes inclined to two reference planes. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे, वर्डिंग थोडं बहुत वेगळं असू शकतं, पण हा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके, नाव फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड द एनॉलॉजी बिटवीन लाईन्स अँड प्लेन्स. लाईन्स अँड प्लेन्समध्ये सिमिलॅरिटी काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स, कारण आपल्याला मूव कसं व्हायचं आहे, नोन टू अननोन. ज्या गोष्टी माहिती आहेत तिथून सुरुवात करायची आहे आणि अननोन मध्ये आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, तर लाईन मध्ये जर तुम्ही कन्सेप्ट वापरत असाल, ट्रू लेंथ, तर आय होप एम आय ऑडिबल टू यू. काय तुम्ही क्वेश्चन आन्सर करायची गरज नाही, कारण हा इनिशियल पार्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही उत्तर काहीच देऊ शकत नाही. मग मला वन वे शिकवावं लागेल. आवाज व्यवस्थित येतो ना? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so if you are using the concept called as true length in projections of lines, in case of planes, you are going to use the concept true shape. Okay, then if you are using the concept apparent length in case of lines, then you will use the concept apparent shape in case of planes. Okay,
then if you are using the concept point view in case of lines, you are going to use the concept called as edge view in case of planes. ठीक है. नेक्स्ट जर तुम्ही प्लेन्स मध्ये आता ह्या गोष्टी या स्टेजला सांगाव्यात असं मी विचार करतोय. ठीक आहे. थीटा आणि फाय अँगल्स जे असतात हे दोन्ही अँगल कसे असतात, गिवन लाईनचे अँगल असतात. ठीक आहे. आता इथं जे सांगतो ते तुम्हाला या स्टेजमध्ये लक्षात येणार नाही, पण सोडवताना लक्षात येईल. इथं नॉर्मली आपण यूज करतो थीटा फॉर द प्लेन आणि फाय फॉर वन ऑफ द साइड्स किंवा एजेस. तर अशी साधारण कंपॅरिझन आहे. शॅल वी स्टार्ट द डेमॉन्स्ट्रेशन नाउ? Yes, sir. Yes, sir. Okay. So I think now you can see the demonstration. Okay. आता जे सांगितलं ते नोट केले. तर लाईन मध्ये पहिला कन्सेप्ट कुठला असतो सांगा? ट्रू लेंथ. बरोबर आहे. तर प्लेन मध्ये कोणता कन्सेप्ट असेल त्याला पॅरलल सांगा? True shape. ट्रू शेप. True shape. ठीक आहे. आय होप यू कॅन सी द डेमॉन्स्ट्रेशन नाव. तर बघा हे पाठीमागचं आता HP मी का डेमॉन्स्ट्रेशन करत नाही तुम्हाला. हे पाठीमागचं प्लेन समजा VP आहे आणि या VPला ही लाईन कशी आहे? पॅरलल. बरोबर आहे. त्यामुळं ही लाईन तुम्हाला काय दाखवते? ट्रू लेंथ दाखवते. म्हणजे काय, तर हे जे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे ए आणि बी मधलं, बरोबर आहे का, समजा ते 70 mm आहे आणि तुम्ही या लाईनचा जर फ्रंट व्ह्यू असा VP मध्ये इथं मिळवला, आर यू गेटिंग? Yes. तर या फ्रंट व्ह्यूची लेंथ आणि ह्या लाईनची ऍक्च्युअल लेंथ, ह्या दोन्ही लेंथ जर इक्वल असतील तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ट्रू लेंथ. True length. So this is the concept related to true length. Okay. Now similar to this, we are having a concept called as true shape. Okay. Now we are considering one triangular plane. याची शॉर्टर साइड कुठे तुमच्या लेफ्टला दिसते का राईटला दिसते? मी पण कन्फ्यूज झालो. Left. ही तुमच्या लेफ्टला दिसते ना? लेफ्टला दिसते. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, आता हे प्लेन आहे. ठीक आहे. इन केस ऑफ लाईन्स वी आर हॅव्हिंग ओनली 2 एंड पॉइंट्स. लाईनच्या बाबतीमध्ये आपण फक्त 2 एंड पॉइंटचा विचार करत होतो. बरोबर आहे. नाउ इन केस ऑफ प्लेन्स हाऊ मेनी पॉइंट्स आर रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग अ प्लेन? द आन्सर इज मिनिमम 3 पॉइंट्स आर रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्टिंग अ प्लेन. जर 3 पॉइंट पासून एखादा प्लेन तयार झाला असेल, विल कॉल इट ॲज अ ट्रायंगल. जर 4 पॉइंट असतील तर विल कॉल इट ॲज अ क्वाड्रिलॅटरल. इज इट करेक्ट? 5 पॉइंट असतील तर पेंटागॉन आणि 6 पॉइंट असतील तर हेक्सागॉन. Exactly. ओके. तर मिनिमम 3 पॉइंट्स आर रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्लेन. मग पुन्हा एकदा जर इथं असं HP असेल, यू कॅन इमॅजिन द HP. ग्राउंड इथं आहे असं इमॅजिन करू शकताय? Yes, sir. ओके. आणि इथं VP आहे. आता बघा ॲज युज्युअल आता 3 पॉइंट अंडर कन्सिडरेशन असतील. हा समजा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. ठीक आहे. जर तुम्ही समोरून रे ऑफ लाईट असा इन्सिडेंट केला तर इथे तुम्हाला A ची इमेज मिळेल, B ची इमेज मिळेल आणि सिमिलरली C ची पण इमेज मिळेल. ठीक आहे. मग हे प्लेन जर समजा VP ला पॅरलल असेल
कॅन यू इमॅजिन हे प्लेन आता कोणाला पॅरलल आहे, या व्हीपीला पॅरलल आहे. तर या प्लेनचा जो ऍक्च्युअल शेप आहे, शेप म्हणजे काय, एरिया, लक्षात येते का, ट्रायंगल Yes. एरिया असेल का नाही, तर शेप म्हणजे आपण एरिया अशा अर्थी बोलतोय. ठीक आहे. तर या प्लेनचा ऍक्च्युअल शेप आणि फ्रंट व्ह्यू मध्ये इथं व्हीपी मध्ये जो मिळतो शेप, हे जर दोन्ही आयडेंटिकल असतील तर त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार, द प्लेन इज इन द व्हीपी. पुन्हा एकदा समजून घ्या, हे एक प्लेन आहे, याला काहीतरी एरिया आहे, बरोबर आहे काय. हे प्लेन समजा व्हीपी ला पॅरलल आहे आणि याची इमेज किंवा फ्रंट व्ह्यू तुम्ही इथं व्हीपी मध्ये मिळवताय, बरोबर आहे. मग प्लेनचा ऍक्च्युअल एरिया आणि फ्रंट व्ह्यूचा एरिया हे दोन्ही जर सेम असतील, how you will describe the plane? The plane is showing true shape in the front view. Is that clear? Yes, sir. Okay. In the same way, आता हाच ट्रायंग्युलर प्लेन आहे, बरोबर का. हा सध्या व्हीपी ला पॅरलल होता, तो जर मी असा एचपी ला पॅरलल केला, थोडस असं इन्क्लाइन पोझिशन मध्ये तुम्हाला दाखवतो, लक्षात यायचं. टॉप व्ह्यू कसा दिसेल इमॅजिन होतं सर्वांना वरून, Yes, sir. टॉप व्ह्यू कसा दिसतो इमॅजिन होत आहे. Yes, sir. ठीक आहे. आता हे प्लेन आपण घेतलंय एचपी ला पॅरलल. तर आता एचपी ला पॅरलल म्हणजे काय, तर जो काय टॉप व्ह्यू दिसतोय त्याचा शेप आणि प्लेनचा ऍक्च्युअल शेप हे आयडेंटिकल असतील. इट मीन्स वी कॅन डिस्क्राइब दॅट इन टॉप व्ह्यू द प्लेन इज शोइंग यू द ट्रू True shape. शेप. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, Yes, sir. ओके. नेक्स्ट, इन केस ऑफ लाईन्स वी आर हॅव्हिंग वन मोर कन्सेप्ट. म्हणजे आता बघा, कंपॅरिझनच जर करायची असेल तर, व्हेन अ लाईन इज पॅरलल टू HP, लाईन जर अशी HP ला पॅरलल असेल तर ट्रू लेंथ कुठे मिळते, top view वर. टॉप व्ह्यू मध्ये, करेक्ट. आणि जर लाईन व्हीपी ला पॅरलल असेल तर ट्रू लेंथ कुठे मिळते, Front view. फ्रंट व्ह्यू मध्ये. सो ऑन सिमिलर नोट वी कॅन से, इफ द प्लेन इज पॅरलल टू HP, इट्स विच व्यू इज गोइंग टू शो यू द ट्रू शेप. Top view. जर प्लेन एच, म्यूट करा जे उत्तर द्यायचं नाही तेव्हा, कारण ठीक आहे. सो वेन द प्लेन इज पॅरलल टू HP, टॉप व्ह्यू शोज ट्रू शेप, बरोबर आहे. Yes. Yes. ओके. आता याला तुम्ही फ्रंट व्ह्यू डिस्क्राइब करा बरं. Line. फ्रंट व्ह्यू इज सीन ॲज अ लाईन, बरोबर आहे. नेक्स्ट, आता हे प्लेन पॅरलल टू व्हीपी आहे, त्यामुळे फ्रंट व्ह्यू काय दाखवतोय, True shape. ट्रू शेप, करेक्ट. आणि यावेळी टॉप व्ह्यू कसा असेल, कॅन यू डिस्क्राइब. Line. प्लेनचा टॉप व्ह्यू वरून पाहिल्यावर तो असा लाईन Line. दिसत असेल ना. ओके. Yes. नेक्स्ट, नाउ दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू व्हीपी. ही जी लाईन आहे ही कोणाला परपेंडिक्युलर आहे, व्हीपी ला, बरोबर आहे. VP. दॅट्स वाय इट्स फ्रंट व्ह्यू इज सीन ॲज अ पॉइंट. Front view. Point. लाईन जर व्हीपी ला परपेंडिक्युलर असेल तर फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, पॉइंट. आणि लाईन जर HP ला परपेंडिक्युलर असेल तर टॉप व्ह्यू तुम्हाला कसा दिसेल, Point. ॲज अ पॉइंट. इज दॅट क्लिअर? Yes. ओके. मग हेच आपण अॅनालॉगस प्लेन साठी काय सांगू शकतो. नाउ दिस प्लेन इज परपेंडिक्युलर टू HP. हे प्लेन कोणाला परपेंडिक्युलर आहे, HP ला. HP line. त्यामुळे याचा टॉप व्ह्यू तुम्हाला कसा दिसेल, ॲज अ लाईन. इज इट करेक्ट? Yes, sir. आणि हे प्लेन जर व्हीपी ला, आता व्हीपी पाठीमागे तुम्हाला दिसतंय क्लिअर कट, हे प्लेन जर व्हीपी ला परपेंडिक्युलर असेल तर Front view shows line. फ्रंट व्ह्यू इज सीन ॲज अ लाईन. ठीक आहे. तर लाईन ला अॅनालॉगस शब्द सिमिलर वर्ड ग्राफिक्स मध्ये आहे एज, EDGE. तर आपण या केसमध्ये काय म्हणतो, when the plane is perpendicular to VP, the front view is seen as line view or edge view, EDGE.
VIEW, लाईन व्ह्यू और एज व्ह्यू. प्लेन जर VP ला परपेंडिक्युलर असेल तर फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? एज व्ह्यू. एज व्ह्यू हा शब्द आपण इथून पुढे आपण पॉप्युलरली वापरणार आहोत. फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? एज व्ह्यू. HP. आणि लाईन जर HP ला परपेंडिक्युलर, सॉरी, प्लेन जर HP ला परपेंडिक्युलर असेल तर टॉप व्ह्यू कसा असेल? HV. एज व्ह्यू. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. त्याच्यानंतर बघा आता ट्रू लेंथ, याला एनालॉगस कोण आहे? ट्रू शेप, बरोबर आहे ना? त्यानंतर पॉइंट व्ह्यू ला एनालॉगस कोण आहे? HV. एज व्ह्यू. ठीक आहे. आता फ्रंट व्ह्यू मध्ये ही लाईन सध्या VP ला पॅरल आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची लाईन दाखवते? ट्रू लेंथ. आता ही लाईन जर तुम्ही अशी VP ला इन्क्लाइन केली तर फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार लेंथ कमी असेल. म्हणजे बघा ओरिजिनल लेंथ एवढी आहे, बरोबर आहे? दिस इज ट्रू लेंथ, बरोबर आहे ना? आणि ही जर Yes. लाईन तुम्ही आता VP ला इन्क्लाइन केली तर तुम्हाला दिसणारी जी लेंथ आहे ती ट्रू लेंथ पेक्षा कमी आहे ना? येस ऑर नो? म्हणजे बघा, when the line is inclined to VP, ही लाईन जर अशी VP ला इन्क्लाइंड असेल तर फ्रंट व्ह्यू काय दाखवतो? apparent length. In the same way, if the line is inclined to HP, if the line is inclined to HP, then Top view shows apparent top view shows apparent length. बरोबर आहे? तर प्लेनच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो बघा, हा ट्रू शेप आहे. ट्रू शेप म्हणजे काय? तर ऍक्च्युअल एरिया, त्याला आपण म्हणतो ट्रू शेप. सो वेन द प्लेन इज पॅरलल टू VP, फ्रंट व्ह्यू शोज ट्रू शेप. पण जर समजा ही AB समजा साइड आहे आणि हा पॉइंट C आहे, ABC हे ट्रायंग्युलर प्लेन आहे. वेन वी मेक द प्लेन इन्क्लाइन टू VP, आता मला सांगा, आता दिसणार जो एरिया आहे प्लेनचा, हा ऍक्च्युअल एरियापेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी. बघा, ओरिजिनल एरिया एवढा आहे, याला आपण ट्रू शेप म्हणतो. इज दॅट क्लिअर? Yes, sir. When we make the plane inclined to VP, it will show area less than the original area. So this condition is described as the plane shows apparent shape. हा कोणता शेप म्हणायचा याला? apparent shape. प्लेन मध्ये जसं apparent length ही ट्रू लेंथ पेक्षा कमी असते, त्याच पद्धतीनं apparent shape जो आहे हा ट्रू शेप पेक्षा it will be smaller. Is it understood? Yes. So these are the basic conditions. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स आपण पाहिली होती. 3 स्टेप मध्ये आपण प्रोजेक्शन्स ड्रॉ करत होतो, बरोबर आहे? इथं HP आहे हे तुम्ही गृहीत धरताय, ठीक आहे? लाईनची प्रोजेक्शन आपण 3 स्टेप मध्ये कशी काढली सांगा? लाईन पॅरलल टू बोथ, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes, sir. त्याच्यानंतर A' A हे दोन्ही पॉईंट म्हणजे पॉईंट A ची पोझिशन आपण फिक्स ठेवली. सेकंड स्टेप मध्ये काय केलं? वी मेक द लाईन इन्क्लाइन टू HP. HP शी असा अँगल घेतला, बरोबर आहे का? आणि त्यानंतर आपण ही लाईन कशी केली? इन्क्लाइन टू VP. याला आपण म्हणतो ऑब्लिक लाईन. डू यू रिमेंबर? Yes, sir. Yes, sir. Okay. Similarly, in case of planes, we'll do like this. तर हे जे प्लेन आहे ही AB साइड समजा डावीकडची, शॉर्टेस्ट साइड जी आहे ती AB, हा पॉइंट C आहे, ठीक आहे? तर प्लेन मध्ये काय लागतं? जे प्लेन आहे ते तुम्ही आयदर साइड वरती असं, इथं माझा हात म्हणजे HP असं समजा, ठीक आहे? किंवा HP बघूया शक्य असेल तर डेमॉन्स्ट्रेशनला. ही नोटबुक म्हणजे HP आहे, दिसते सर्वांना? Yes. sir. ओके ओके. तर हे जे प्लेन आहे ते HP मध्ये एका साइड वरती असं रेस्ट होऊ शकतं, बरोबर आहे ना? इट कॅन रेस्ट ऑन साइड और एज. एज म्हणजे साइड. तर हे प्लेन HP मध्ये एका साइड वरती रेस्ट होऊ शकतं, किंवा हे प्लेन HP मध्ये एका असं कॉर्नर वरती पण रेस्ट होऊ शकतं. अंडरस्टूड? Yes. So there can be 2 conditions for the plane. The plane can rest on side or edge in HP. HP मध्ये साइड किंवा एज वरती हे प्लेन रेस्ट होईल,
HP मध्ये ते कॉर्नर वरती पण रेस्ट होऊ शकतं. ठीक आहे. सिमिलरली इफ यू आर कन्सिडरिंग द VP, द प्लेन कॅन रेस्ट इन VP ऑन वन एज. ते असं एका एज वरती रेस्ट होऊ शकते, समजतंय ना? किंवा ते VP मध्ये एका कॉर्नर वरती पण असं रेस्ट होऊ शकते. दीज आर द टू बेसिक कंडिशन. तर आपण रेस्टिंग ऑन साइड घेऊया पहिल्यांदा. ठीक आहे, कॉर्नर आपण नंतर पाहूया. हे पुन्हा एकदा HP आहे नोटबुक मध्ये. प्लेन हे HP मध्ये रेस्ट होते कशावरती? एज. एज किंवा साइड वरती रेस्ट होते. ठीक आहे. आता या प्लेनचा थिकनेस 0 समजा. रेस्टिंग ऑन साइड इन HP दिसतं प्लेन सर्वांना असं रेस्ट झालेला? Yes, sir. ओके. मग आता डिस्क्राईब करा. टॉप व्ह्यू कसा यायचा? True shape. ट्रू शेप. आणि फ्रंट व्ह्यू काय आहे? Line view. फ्रंट व्ह्यू काय आहे? Edge view. एज व्ह्यू. करेक्ट. Line. लाईन किंवा एज व्ह्यू आपण पॉप्युलर वर्ड वापरणार. फ्रंट व्ह्यू कसा आहे? सीन ॲज अ लाईन ऑर एज व्ह्यू. त्यानंतर आता हे प्लेन VP शी किती अँगल करते? तर मगाशीच सांगितलं ना, एखादं प्लेन जर VP ला परपेंडिक्युलर असेल तर फ्रंट व्ह्यू कसा दिसतो? ॲज अ लाईन. येस ऑर नो? हा थिकनेस 0 समजा, बरोबर आहे का? मग Yes. याच लॉजिक नुसार जर तुम्हाला फ्रंट व्ह्यू जर ॲज अन एज व्ह्यू दिसत असेल तर या प्लेननं VP शी किती अँगल केला असेल? 90 degrees. इट मस्ट बी 90 डिग्रीज. आठवलं? Yes. ओके. मग सध्या हे प्लेन HP मध्ये आहे किंवा HP ला पॅरलल आहे, त्यामुळे HP शी अँगल 0 करते आणि VP शी किती करते? 90 degrees. 90 डिग्री. ठीक आहे. आता तुम्हाला सेकंड स्टेजसाठी कंडिशन दिली आहे की हे प्लेन HP शी 45 अँगल करते. मग तुम्ही काय करणार? AB या साइड वरती असं रेस्ट करणार, बरोबर आहे. आणि जो उजवीकडचा कॉर्नर आहे तुमच्या, C उजवीकडे आहे तुमच्या, हाँ. तर हा कॉर्नर मी लिफ्ट करतोय कुठपर्यंत? 45 degree. प्लेनचा अँगल HP शी 45 होईपर्यंत. इज दॅट क्लिअर? Yes. आता ही जी साइड AB आहे हे अजून ही VP बरोबर किती अँगल करते हो? 0. VP 45. VP इथं बघा, 9. इथं साइड AB आहे. डेमॉन्स्ट्रेशन खरोखरच चॅलेंजिंग आहे, पण मी सांगितलं तुम्हाला आपण सोडणार नाही. हा सगळं समजावून घेणार. ही साइड AB दिसते की सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ही साइड AB VP शी किती अँगल करते? 90 degree. VP शी 90 करते ना. मग AB ची कंडिशन फिक्स ठेवली तुम्ही आणि प्लेनचा अँगल HP शी 90 केलाय. समजतंय? HP शी 90 आहे. कुणाचा अँगल? प्लेनचा. पण ज्या साइड वरती प्लेन रेस्ट होते AB, ती मात्र VP शी किती अँगल करते? 90. समजतंय का? मग आता तुम्हाला तिसऱ्या स्टेज मध्ये म्हणजे सेकंड स्टेजचा अँगल काय झाला? प्लेनचा अँगल. इज दॅट क्लिअर? जो किती आहे? 45 degree. 40. आणि तिसऱ्या केस मध्ये तुम्हाला सांगितलं असेल की AB साइड दिसते ना सर्वांना, जी सध्या VP शी अँगल किती करते? 90. तो अँगल तुम्हाला करायचा 45. मग प्लेन तुम्ही अशा पद्धतीने फिरवा. समजतंय ना? AB 45 चा अँगल करेल. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन टोटल बघा. स्टेप नंबर 1, प्लेन कशामध्ये रेस्ट होते? Parallel to HP. HP. रेस्टिंग इन HP म्हणा. ठीक आहे. हा हँडल आहे ब्लॅक कलरचा, तो 0 आहे समजा थिकनेस त्याचा. प्लेन कुठं रेस्ट होत आहे? HP मध्ये. सध्या डावीकडची साइड AB ही कशी आहे? VP ला परपेंडिक्युलर, बरोबर आहे का? Yes. फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय? As a line. ॲज अन एज व्ह्यू. आणि टॉप व्ह्यू काय आहे? ट्रू शेप. True. True shape. सेकंड स्टेप मध्ये HP शी अँगल घ्या प्लेनचा, जो किती आहे? 45 degree. 45 degree. आणि तिसऱ्या स्टेज मध्ये AB चा अँगल बदला VP शी. समजतंय? किंवा असा बदला. आता फ्रंट व्ह्यू पण ॲप्रन शेप दाखवेल.
येस ऑर नो? Yes. समोरून Yes, बघितलं. sir. आणि टॉप व्ह्यू पण काय दाखवेल वरून बघितल्यावर? Apprenticeship. Apparentship. Friendship. Understood? So this is the way in which we are going to learn the projections of planes. हे चॅप्टरचं इंट्रोडक्शन आहे, घाबरू नका. हे सर्व आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत. इंट्रोडक्शन प्लेन मध्ये काय शिकायचं एवढं तर लक्षात आलं? Yes. ओके. हे पॉइंट नोट करून घ्या. ह्याला टायटल द्या एनॉलॉजी म्हणा किंवा सिमिलॅरिटी बिटवीन projections of lines and projections of planes. So this is introduction to the chapter. चॅप्टर मध्ये काय शिकायचं हे आपण समजावून घेतलंय. I hope today we don't have any lectures. आता याच्यानंतर काय नसेल असं अपेक्षा आहे. वेनसडे ना? Yes, sir. केमिस्ट्री PPS M2. ठीक आहे, आज काय नाही आपल्याला. So hopefully this is the last lecture of the day. Shall we continue? Yes, sir. Okay. Now we are going to see construction of different planes. तुमच्या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ह्यात आपण ॲट ॲक्च्युअल काढायला शिकणार आहोत. प्लेन्सचे बेसिक शेप्स आपण काढायला शिकतोय. कन्स्ट्रक्शन्स ऑफ बेसिक प्लेन्स. तर याच्यासाठी काय करा तुम्ही, एक मोठं असं आडवं पेज, तुमच्याकडे स्केचबुक आहे असं मी गृहीत धरतोय. अदरवाईज छोटी वही असेल तर हे तुम्ही मल्टिपल टाइम तुम्हाला रिपीट करावं लागेल. इफ यू रिमेंबर, XY लाईनच्या वरती कोण असतं? VP. आठवतंय का? आणि XY लाईनच्या खाली कोण असतं? HP. कोणी सांगितलं म्हणा? आठवतंय का? तर प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स मध्ये आपण हे शिकलो होतो. डू यू रिमेंबर? हा कोणता क्वाड्रंट आहे? First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट आहे, बरोबर आहे का? फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय काय? हे आहे HP, हे आहे VP. VP, बरोबर आहे. आणि XY लाईन म्हणजे काय? या दोघांचं इंटरसेक्शन आहे. येस ऑर नो? Yes. एखादा पॉइंट इथं आहे, तुम्ही फ्रंट व्ह्यू इथं मिळवला, टॉप व्ह्यू इथं मिळवला, आणि त्यानंतर काय केलं तुम्ही? इथं XY लाईन आहे, लक्षात आहे सर्वांच्या? Yes. Yes. HP कसं रोटेट केलं? क्लॉकवाईज 90 डिग्री. आणि मग तुम्हाला काय मिळालं? हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. HP तुम्ही जर 90 डिग्री रोटेट केलं तर HP कुठे गेलंय? बिलो XY. आणि VP कुठं आहे? अबव Above. XY. आठवलं सर्वांना? Yes. Yes, sir. तर हे सगळे आपण प्लेन जे काढणार आहोत ते रेस्टिंग इन HP. रेस्टिंग इन HP याचा अर्थ किती वेळ डेमॉन्स्ट्रेट करायचं? तर बघा, रेस्टिंग इन HP म्हणजे इथं जर असं HP असेल तर टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसतो. इज इट करेक्ट? Yes. जर एखादा प्लेन HP मध्ये रेस्ट होत असेल तर ट्रू शेप कुठे दिसणार आहे? Top view. टॉप व्ह्यू मध्ये.
तर या कंडिशन आपण इमॅजिन करतो आणि बेसिक शेप्स आपण काढायला शिकतोय. ओके, आय विल गिव्ह यू द डिस्क्रिप्शन. A rectangle 40 mm into 60 mm resting on shorter side in HP. हा शेप आपण काढायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आपण बेसिकली प्रॉब्लेमची पहिली स्टेज शिकतोय ॲज अ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. जर बघा प्रॉब्लेम मध्ये नेहमी वाचायचं रेस्टिंग कुठं आहे. ठीक आहे, तर रेस्टिंग कुठं आहे, HP और VP. HP. म्हणून तुम्ही HP पासून सुरुवात करायची. HP पासून सुरुवात करायची म्हणजेच कुठून सुरुवात करायची, Below XY. बिलो XY किंवा टॉप व्ह्यू पासून सुरुवात करायची. इज दॅट क्लिअर? Yes. सो इन एनी प्रॉब्लेम द फर्स्ट थिंग यू आर गोइंग टू रीड, जे मी सांगतो ते नोट करत राहा प्लीज. हा, आणि तुम्हाला माहिती आहे आपण लाईन्समध्ये पण सुरुवातीला सगळं अवघड वाटलं, नवीन नवीन वाटलं, नंतर ते आपल्याला जमायला लागलं. तर प्लेन्समध्ये असंच होणार आहे, सॉलिड्समध्ये पण असं होणार आहे. कोणताही प्रॉब्लेम दिल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय रीड करणार आहे, रेस्टिंग कंडिशन. रेस्टिंग इन HP जर दिलं असेल तर तुम्ही HP पासून सुरुवात करणार आहात. याचाच अर्थ तुम्ही कुठून सुरुवात करणार आहात, Top view. यू आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टॉप. करेक्ट. ठीक आहे, आता मला सांगा हा रेक्टँगल आहे, याचे डायमेन्शन किती दिले तुम्हाला, 40 by 60. 40 बाय 60. ठीक आहे, तर नॉर्मली आपण काय करतो, पुन्हा एकदा डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो मी तुम्हाला. हा रेक्टँगल आहे, याचं हे डायमेन्शन किती आहे 40 आणि हे डायमेन्शन किती आहे 60. 60. ठीक आहे, जर तुम्ही हे 40 mm ची साईड जी आहे ही जर तुम्ही लेफ्टला घेतली, माझा हात म्हणजे HP आहे, डेमॉन्स्ट्रेशन दिसते सर्वांना, माझा हात म्हणजे काय HP आहे. जर ही शॉर्टर साईड 40 mm ची तुम्ही डावीकडे घेतली तर नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्ही असा अँगल देऊ शकता. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळं ज्या साईड वरती प्लेन रेस्ट होत आहे ती साईड तुम्ही कुठे घेणार आहात, ऑन लेफ्ट हँड साइड. इज दॅट क्लिअर? Yes. ठीक आहे, ज्या साईड वरती प्लेन रेस्ट करायचं आहे ती साईड तुम्ही घेणार आहात लेफ्ट हँड. मग या लॉजिक नुसार मला सांगा, रेस्टिंग ऑन शॉर्टर साइड इन HP जर असेल तर मी याला पोझिशन 1 म्हणतो आणि याला पोझिशन 2 म्हणतो. विच वन इज करेक्ट? रेस्टिंग ऑन शॉर्टर साइड पाहिजे असेल तर First one. विच वन इज करेक्ट? फर्स्ट वन इज करेक्ट, कारण याच्यामध्ये शॉर्टर साइड 40 mm ची आहे. ही तुम्ही कुठे घेताय, टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. इज दॅट क्लिअर? Yes, sir. सो इथे लगेचच आपण हिंट लिहूया. टेक रेस्टिंग साइड ऑन LHS. रेस्टिंग साइड कुठे घेता तुम्ही, लेफ्ट हँड साइडला घेताय. ठीक आहे, नेक्स्ट हाऊ यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट दिस रेक्टँगल. तर
सगळ्यात पहिल्यांदा यू कन्सिडर वन प्रोजेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू एक्स वाय. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काय करणार, एक असा प्रोजेक्टर घ्या जो एक्स वाय ला परपेंडिक्युलर आहे. तुम्ही ड्रॉ करताय माझ्या बरोबर. Yes, sir. Yes, sir. Initially draw one projector which is perpendicular to xy. Then on this projector mark side AB in such a way that distance A to B is 40 mm. एक प्रोजेक्टर एक्स वाय ला परपेंडिक्युलर घ्या, त्याच्यावरती ए बी ही साइड परपेंडिक्युलर टू एक्स वाय मार्क करा आणि ए बी ची लेंथ किती घेताय, इक्वल टू शॉर्टर साइड 40. शॅल वी कंटिन्यू. Yes. Yes, sir. Other side of the rectangle is 60 mm. So from B, maintaining an angle of 90 degrees, draw line BC in such a way that B to C is 60. And then you can complete the rectangle. Angle exactly 90 maintain करा. You can complete the rectangle. तर हा रेक्टेंगल कसा झाला सांगा, रेस्टिंग ऑन शॉर्टर साइड इन HP. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याकडे किती वेळ आहे, 10-12 मिनिटं आहेत. त्यानुसार आपण स्क्वेअर घेऊ, कारण पेंटागॉन हेक्सागॉन तर आत्ता काढायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला. ओके, सो विल प्रोसीड टू स्क्वेअर और विल प्रोसीड टू स्क्वेअरच जाऊया आपण. Square of 50 mm side resting on a side in HP. आता square means all the sides are equal in length. त्यामुळे इथं शॉर्टर किंवा लॉंगर असा प्रश्न येणार नाही. जर तुम्हाला याच पद्धतीने स्क्वेअर काढायचं असेल तर काय करा, consider one faint projector perpendicular to XY. On this projector mark AB such that its length is 50. Correct. Other side of the square has to be once again 50 mm in length. दूसरी साइड पण 50 mm असेल लेंथ मध्ये. And then complete remaining two sides of the square. इथपर्यंत का डाऊट आहे का? Sir, distance पासून किती घेऊ शकतो का? I think you are talking about this distance, na? Yes. Okay, so it depends upon you. हे डिस्टन्स किती घ्यायचं हे तुम्ही ठरवा.
बट इट शुड बी सफिशियंटली अवे फ्रॉम एक्स वाय. ते एकदम एक्स वायच्या एकदम जवळ घेऊ नका, थोडंसं स्पेसियस दिसलं पाहिजे. ओके, सो हाऊ टू टेक दिस मच डिस्टन्स? इट डिपेंड्स अपॉन यू. हे डिस्टन्स तुम्ही ठरवू शकता. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. आता हा पॉईंट सर्वांनी व्यवस्थित समजावून घ्या, पुढे शिकवणार आहे. कारण हा जर पॉईंट विसरला तर सर थोडंसं नाराज होतात, कोप पावतात. त्यामुळे हे जे शिकवतो हे विसरायचं नाही. स्क्वेअर ऑफ 50 mm साइड resting on a corner in HP. आता हा स्क्वेअर आहे, ज्याची साईड किती आहे? 50 mm आहे. बरोबर आहे का? पण तो आता साइड वरती रेस्ट करायचा का? नाही. कशावरती रेस्ट करायचा आहे? Corner. कॉर्नर. हॅव यू अंडरस्टूड द प्रॉब्लेम? Yes. Okay. My first question, if side of the square is 50, then what is the length of the diagonal? जर स्क्वेअरची साइड 50 mm असेल तर डायगोनलची लेंथ किती असेल? फॉर्म्युलेमध्ये सांगा, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही सांगितलं तरी चालेल. 50 square plus 50 square. Root of 100. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हा प्रश्न आले की काय होतं, बेसिक जॉमेट्री मधले बऱ्याचशा गोष्टी विसरलेल्या असतात. कशामुळे विसरतात मला माहिती नाही, पण Square root of 50 square plus 50 square. मीन्स हाऊ मच? एक्झॅक्टली. 100. हे 100 असू शकत नाही बाळा. Root 2 into a. पायथागोरस थेरम जर तुम्ही वापरलं तर AC हे अंतर जे आहे ते असतं रूट ऑफ 50 स्क्वेअर प्लस 50 स्क्वेअर. ठीक आहे, त्यामुळे हे अंतर कधीही 100 येणार नाही. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. ठीक आहे, तर कृपया असं उत्तर देऊ नका इथून पुढं. तुम्ही बघितलं असेल चेहऱ्यावरती थोडंसं बदल होत आहेत का नाही, अशी चुकीची उत्तर आल्यानंतर. सो दिस डिस्टन्स विल बी, किती असणार हे डिस्टन्स? 50 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे किती असतं? 1.41. चालेल, तर 1.4 तुम्ही रफली पकडा. लक्षात येत आहे? तर ग्राफिक्सच्या बाबतीत आपण पट्टीनं डिस्टन्सेस मेजर करतो, त्यामुळे एकदम मायक्रॉन लेवल ॲक्युरसी आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे मिलीमीटरमध्ये आपण मोजणार आहे. तर रफली तुम्ही 1.4 ने जर मल्टिप्लाय केलं 50ला, तर अप्रॉक्सिमेटली डायगोनलची लेंथ किती येईल? 70. ठीक आहे. इफ द लेंथ ऑफ द साइड इज 40, तर डायगोनल किती येईल? एम आय ऑडिबल? आवाज येतोय? Around 55. अरे 1.4 ने मल्टिप्लाय करायला सांगितलं बाळांनो. 14 चौक 56, बरोबर ना? सो इफ दिस इज 40, डायगोनल विल बी 56. लक्षात येत आहे? Yes. आणि जर स्क्वेअरची साइड 50 असेल तर डायगोनल किती असेल? 70 रफली. इज दॅट क्लिअर? हे नोट करून ठेवा कुठतरी. ओके,
आता याच्यानंतरची गोष्ट लक्षात घ्या. विल वन्स अगेन गो फॉर डेमॉन्स्ट्रेशन. तर टाइमिंग हा स्क्वेअर आहे असं समजा. ही साइड इक्वल आहे असं ॲज्युम करा. तुम्हाला हा स्क्वेअर कॉर्नर वरती रेस्ट करायचा. म्हणजे कॉर्नर कुठं पाहिजे? डावीकडे पाहिजे. येस ऑर नो? येस सर. कॉर्नर तुम्हाला डावीकडे घ्यायचा आहे. आणि हे जे दोन Yes. डायगोनल आहेत, हा पहिला डायगोनल झाला बरोबर आहे, आणि हा दुसरा डायगोनल असेल. तर या दोन डायगोनल पैकी एक डायगोनल जो आहे हा तुम्हाला कसा घ्यायचा आहे? एक्स वाय ला पॅरलल. पॅरलल घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला कॉर्नर लेफ्टला घ्यायचा असेल तर the square will be something like this. Is it clear? स्क्वेअर असा काहीतरी दिसणार आहे, लक्षात येते का? येस. ज्याच्यापैकी कॉर्नर ए तुमचा कुठं असेल? लेफ्टला असेल. हा डायगोनल कुठला असेल? AC असेल. आणि दुसरा डायगोनल कसा असेल? परपेंडिक्युलर टू एक्स वाय. BD. So the diagonal AC डायगोनल AC याची लेंथ किती असेल? 70. जर 50 mm साइड घेतलं तर समजतंय ना? येस. AC कसं असेल? पॅरलल टू XY. आणि BD कसं असेल? परपेंडिक्युलर टू XY. ओके. माय नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू ड्रॉ दिस. जो स्क्वेअर सध्या तुम्हाला समोर दिसतोय किंवा रोम्बस म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हा कसा ड्रॉ करणार? Did you get my question? You have to construct this square graphically. पट्टी पेन्सिल घेऊन हा अशा टाईपचा तुम्हाला रोम्बस काढायचा आहे, जो थोडक्यात स्क्वेअर रेस्टिंग ऑन कॉर्नर आहे. 70 mm डायगोनल घेऊन अगोदर. हा समजा इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स हा पॉइंट O आहे असं समजा. विथ रेफरन्स टू दिस यू कॅन डिस्क्राइब द प्रोसिजर. टेक सांगा. टू डायगोनल सर. हा सुरुवातीला कोणती लाईन काढणार त्याचं नाव सांगा. AC पॅरलल टू एक्स वाय 70 mm. करेक्ट. चला सुरुवात करा सर्वांनी. इनिशियली ड्रॉ लाईन AC. सुरुवातीला AC ही लाईन ड्रॉ करा. इट्स लेंथ शुड बी 70. Then locate its midpoint. 3.4. त्याचा मिडपॉइंट लोकेट करा, ज्याला आपण O म्हणूया. चालेल? येस. देन ड्रॉ BD परपेंडिक्युलर टू AC. AC. ज्याच्यापैकी B to O हे किती असलं पाहिजे? 35. 35. आणि D to O हे पण किती पाहिजे? 35. A to O सेम डिस्टन्स. आणि O to C वन्स अगेन सेम डिस्टन्स. तर O पासून A, B, C आणि D हे 35 mm वरती असावे. आणि डायगोनल AC आणि BD हे एकमेकांना कसे असावे? परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? येस. तर हा स्क्वेअर कसा काढायचा हे परत कधीही विसरायचं नाही, कारण बरेच प्रॉब्लेम शिकल्यानंतर हा जर स्क्वेअर काढायला सांगितलं तर स्टुडंट ही गोष्ट विसरून जातात.
का कोणास हे जर काढायला जमलं नाही असं स्क्वेअर तर खूप टेन्शन येतं मला. आधी सर्वांना रिक्वेस्ट आहे, हा स्क्वेअर कसं काढायचं हे विसरू नका. इज इट पॉसिबल? लक्षात ठेवणं शक्य आहे सर्वांना? Yes, sir. Yes. कोणता स्क्वेअर ड्रॉ केला आपण? कॉर्नर स्क्वेअर ऑफ 50 mm साइड. 50 mm साइड असल्यामुळे डायगोनल किती झाला? 70. 70 म्हणजे काय? 35 प्लस 35. आणि रेस्टिंग ऑन काय हा? कॉर्नर. कॉर्नर इन इमेज बी. त्यामुळे कॉर्नर कुठे घेतला तुम्ही? कॉर्नर ऑन लेफ्ट हँड Left hand. साइड. बेसिक कन्स्ट्रक्शन समजलंय? Yes, sir. Okay, so we'll stop here, and in the next lecture we'll continue with the construction of pentagon and hexagon. ठीक आहे. ऍक्च्युली हे कन्स्ट्रक्शन सिलेबस सुरू करताना घ्यायचे असतात. स्क्वेअर कसा काढायचा, आयसोसेलेस ट्रायंगल कसा, इक्विलॅटरल कसा, पेंटागॉन, हेक्झागॉन. पण त्यावेळी जर ते घेतलं तर विसरून जातात. त्यामुळे आपण हे कसं घेतोय? चॅप्टरच्या सुरुवातीला घेतोय. ठीक आहे. शॅल यू स्टॉप हियर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. लेट मी टेक द अटेंडन्स. वेट फॉर 1 minute and then we'll end. रोल नंबर 2 and 7 सकाळच्या लेक्चरला तुम्ही प्रेझेंट दिसत नव्हतं. काय प्रॉब्लेम होता का? सर सकाळी काम होते. ठीक आहे. यूट्यूबवरती जे जे लोक सकाळी ॲबसेंट होते त्यांनी बघा. महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ज्यांचं लेक्चर सकाळी चुकून बाय मिस्टेक बुडलं असेल त्यांनी यूट्यूबवरती लेक्चर पहा, ते अपलोड करेन मी थोड्या वेळानं. ठीक आहे. ठीक आहे. चलो स्टॉप. 2 भामटे आत्ता ॲड झाले. ठीक आहे, जाऊ द्या, सोडून द्या, त्यांचं नशीब. चलो स्टॉप हियर. थँक्यू.